आज आपण मागेल त्याला विहीर या योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचन विहिरीसाठी अनुदान 3 लाखांवरून 4,90,000 रुपये देण्याचा निर्णय घेऊन सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे। तर मित्रांनो, आता विहिरीमधील अंतराची अट सुद्धा रद्द करण्यात आलेली आहे। त्यासोबतच एका गावातून सर्व पात्र लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत। या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन केली गेली आहे, जेणेकरून अर्जदार घरी बसून आपल्या मोबाईलच्या साहाय्याने अर्ज करू शकेल। अर्ज प्रक्रिया देखील आपण पुढे पाहणार आहोतच। योजनेसाठी लाभार्थी पात्रता काय आहे याबद्दल आपण पाहणार आहोत। लाभार्थ्याकडे किमान 1 एकर म्हणजे 40 गुंठे सलग शेतजमीन असावी। संपूर्ण कुटुंब मिळून 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसावी। लाभार्थी जॉब कार्ड धारक असावा। 7-12 उतार्यावरती विहिरीची नोंद असू नये। लाभार्थ्याकडे एकूण क्षेत्राचा 8चा उतारा असावा। एकापेक्षा अधिक लाभधारक सामायिक विहीर देखील घेऊ शकतील, मात्र त्यांचे एकूण सलग जमिनीचे क्षेत्र 1 एकरपेक्षा जास्त असावे। विहीर अनुदान योजनेसाठी अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे काय आहेत ते आता आपण पाहणार आहोत। जॉब कार्डची प्रत, 7-12चा ऑनलाईन उतारा, 8चा ऑनलाईन उतारा, बँक पासबुक, जमिनीचा नकाशा। सामुदायिक विहीर असल्यास सर्व लाभार्थी मिळून 40 गुंठेपेक्षा सलग जमीन असल्याचा पंचनामा व समोपचाराने पाणी वापराबाबत सर्व लाभार्थ्यांमध्ये करारपत्र। विहीर अनुदान योजनेची पूर्ण प्रक्रिया आता आपण पाहणार आहोत। गावातील प्रत्येक पात्र लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतो, त्यामुळे पात्र लाभार्थ्याने आपल्या गावातील ग्रामसभेमध्ये आपले नाव सुचवावे। त्यानुसार ग्रामसेवक सर्व इच्छुक शेतकऱ्यांची नावे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या आराखड्यामध्ये समाविष्ट करतील व रोजगार सेवक आपल्याला ऑनलाईन अर्ज कसा करायचा व पुढील सर्व प्रक्रियेबद्दल मदत करतील। आपण त्यांच्याशी संपर्क करू शकतो। अशाच नवनवीन योजनांची माहिती मिळवण्यासाठी चर्चा विकासाची या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।